हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। मॉर्निंगचा टायमिंग आहे, तर चला आता पटकन मी कामाला लागते आणि आजचं माझं फुल रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा ताईंनो। चला आता लागते कामाला पटकन। तर मंडळी, आज आम्ही घेऊन आलो होतो नवीन गॅस शेगडी, कारण आपली जी जुनी गॅस शेगडी आहे ती झाली होती खराब। त्याचे दोन्ही वायर तुटले होते आणि मी तशीच ती चालवत होते, म्हणजे 2-3 महिने तरी झाले असतील तशीच मी काही ना काही जुगाड करून ती चालवत होते। पण फायनली ह्यांनी म्हणले की बस झालं बाई, आता हिला चेंज करून घे। तर मग मी पण म्हणलं ठीक आहे, कारण कसं जेव्हा पण मी जे ती गॅस शेगडी क्लीन वगैरे करत होते ना, त्यावेळेस ती सारखी अशी म्हणजे असं ते खाली ठेवलेलं सरकत होतं आणि ते पडत होती सारखी ती शेगडी। त्यामुळे मग ह्यांनी म्हणले की चेंज करून घेऊयात। तर मग सगळं चेंज केलं, म्हणजे जी गॅसची जी नळी असते, परत शेगडी वगैरे असते ना, पाईप वगैरे सगळं चेंज करून घेतलं आणि ही लावून घेतली। तर नवीन गॅस शेगडी आणलेली आहे म्हणल्यावर काहीतरी नवीन शेगडीवर गोड पण करायलाच पाहिजे ना। तर सुरुवातीला ना मी काय करते, आधी पूजा वगैरे करून घेते। म्हणजे आमच्यात बघा, कोणतीही घरात नवीन वस्तू आणली ना तर थोडंसं पूजा वगैरे करून घेतात। तर इथे बघू शकता ही अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे। आणि ह्या वेळेस ह्यांनी 3 हेजी घेऊन आलेली आहेत। आधीची जी होती ना शेगडी ती 2 हेजी होती। तर सुरुवातीला ना यावर मी स्वस्तिक वगैरे काढून घेत आहे आणि त्यानंतर फुलं वगैरे जे असेल ते ठेवायचं असतं, पण माझ्याकडे काही फुलं वगैरे नव्हते। सिंपल अशीच मी पूजा वगैरे करून घेतली। फक्त स्वस्तिक वगैरे काढलं, तर थोडीशी त्यावर तांदूळ टाकले, साखर टाकली आणि दिवा वगैरे लावला आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली। वगैरे केलेली आहे आणि चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते। आणि नवीन गॅस शेगडी आणली त्याच्यामुळे मग काहीतरी गोड वगैरे पण बनवायलाच पाहिजे। तर चला आता स्वयंपाक पण करायचं, मला पटकन लागते कामाला, करून होईल ना। तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि सुरुवातीला आज मी बनवणार आहे गोड पदार्थ, ते म्हणजे शिरा। नवीन शेगडी आणली, मग त्यावर काहीतरी गोडधोड व्हायलाच पाहिजे, म्हणून मग शिरा बनवणार आहे। तर सुरुवातीला ना जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी इथे कट करून घेत आहे आणि मी थोडेच टाकणार आहे, कारण अहोंना जास्त ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले ना तर त्यांना आवडत नाहीत, मग ते शिराच खाणार नाहीत। त्यामुळे मग थोडेसे टाकत आहे, त्यांच्या आवडीनुसारच बनवत आहे, जसं त्यांना आवडते ना तसाच शिरा बनवणार आहे। नेहमी मी अशा पद्धतीने बनवला ना ते खूप आवडीनं खातात आणि मला ना त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालायला खूप आवडतात। म्हणून मग मी म्हणलं चला, असं पण नवीन शेगडी आणलेली आहे तर काहीतरी गोड तर बनवायचंच आहे। आणि खीर कशी नेहमीच बनवते, पण शिरा त्यांना स्पेशली खूप आवडतो अशा पद्धतीने बनवलेला। तर मी म्हणलं चला आज तेच बनवूयात। तर सुरुवातीला आता काजू वगैरे मी बारीक चॉप करून घेतले, त्यानंतर 2-3 बदाम घेतले आणि अशा पद्धतीने बारीक वगैरे कट करून घेत आहे। तर सुरुवातीला ना पॅनमध्ये थोडंसं तूप टाकले, आता तुम्ही आपल्यानुसार टाकू शकता, थोडं जास्त जरी टाकलं तरी चालेल, पण इथे तूप पण जास्त टाकलेलं ह्यांना आवडत नाही। आणि जेव्हा पण असं स्वयंपाक करायचं असतं आणि त्यांच्या स्पेशली आवडीचं काय बनवत असते ना, त्यावेळेस सगळ्या गोष्टी खूप लक्ष करून व्यवस्थित टाकाव्या लागतात, कारण थोडा जरी तुपाचा वास आला, ड्रायफ्रूट जास्त झाले की मग ते खाणार नाहीत। आणि बघा आपण बनवतोच म्हणजे सगळ्यांनी आवडीनं खावं त्यासाठी, म्हणून मग घरच्यांना जसं आवडतं ना तसंच बनवायचं। तर मी तरी त्यामुळे जसं त्यांना आवडतं तसंच बनवायचा प्रयत्न करते। आणि मुलांना जरी झालं ना बघा, मुलांच्या टिफिनमध्ये जरी काही द्यायचं झालं ना तर जसं मुलांना आवडतं तसंच बनवून देते, त्यामुळे काय होतं, मुलं पण व्यवस्थित टिफिन वगैरे खातात आणि घरचे पण खुश राहतात, व्यवस्थित आवडीनं वगैरे त्यांच्या आवडीचं जेवण वगैरे बनवलं ना म्हणून। तर इथे बघू शकता आता शिरा मी सुरुवातीला भाजून घेत आहे, थोडंसं तूप टाकले आणि साईड बाय साईडनं कांद्याची जी पात आहे ना तीसुद्धा मी बारीक कट करून घेत आहे। तर ह्यांनी रात्री घेऊन आले कांदा पात आणि ह्यांना बराच उशीर झाला होता काल, तर मग संध्याकाळी काही माझं निसणं वगैरे झालं नाही, तर मी म्हणलं असो आता सकाळीच निसून घेते। आणि मी लवकरच उठले होते, म्हणजे 6ला उठले, आरूला टिफिन वगैरे बनवून दिला, आरू गेला स्कूलला, त्यानंतर मग ब्लॉग स्टार्ट केला, कारण मग व्हिडिओ स्टार्ट करायचं म्हणलं ना तर थोडासा वेळ लागतो आणि सकाळी थोडीशी गडबड असते, त्यामुळे मग आधी आयुष्य आवरून आरूला
स्कूलला पाठवावं लागतं. तर इथे बघू शकता आता छान असा रवा मी भाजून घेतला आहे. नंतर त्याच पॅनमध्ये ना मी थोडंसं पाणी टाकले. पाणी गरम झालं ना त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट्सचं पावडर, ज्यामध्ये मी इलायचीसुद्धा टाकली होती, ते ॲड केलेलं आहे. कारण मग परत मला इलायची वगैरे कुठून टाकायची गरज नाही म्हणून. आणि इथे साखर मी टाकत आहे 3 टेबलस्पून. तर एवढी बस होऊन जाते, कारण जास्त गोडही होत नाही आणि जास्त फिकाई राहत नाही, व्यवस्थित बनतो. त्यानंतर साईड बाय साईड जोपर्यंत पाणी उकळत नाही ना तोपर्यंत एका प्लेटला ना मी तूप लावून ठेवलेलं आहे, कारण मी शिऱ्याच्या वड्या पाडणार आहे त्यामुळे. तर इथे बघू शकता छान असा लालसर मी रवा भाजून घेतला होता. आता हे जे पाणी गरम झालेलं होतं साखर वगैरे टाकून आपण केलं ना, तर ते गरम झालं, उकळी फुटली ना त्याला, मग त्यामध्ये आपल्याला थोडासा रवा अशा पद्धतीने ॲड करायचा आहे. तर बरेच लोक काय करतात, सुरुवातीला रवा वगैरे भाजून नंतर गरम पाणी त्यामध्ये ॲड करतात. तसं केलं तरीही चालतं, पण ह्यांना अशा पद्धतीने बनवल्याला आवडतं म्हणून मी असं बनवत आहे. नंतर त्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये परतून घेतले होते ते टाकले. छान असा एकदम मऊसूद शिरा बनतो बघा. तर इथे बघू शकता. तर आता ज्या प्लेटमध्ये आपण तूप लावून घेतलं होतं त्यामध्ये मी सर्व शिरा टाकून घेतला आणि देवाला नैवेद्यसुद्धा दाखवला. तर इथे बघू शकता देवाला नैवेद्य दाखवला की पिल्लू म्हणला मम्मा मला पण शिरा खायचा आहे. मग थोडंसं ना पिल्लूला पण इथे काढून देत आहे. तर अजून वड्या झाल्या नव्हत्या व्यवस्थित, पण तरीसुद्धा पिल्लूला दिलं, कारण मग त्याला खावंसं वाटत होतं म्हणून. असं हे केलं ना बघा, तर प्लेटमध्ये ठेवल्याच्या नंतर कमीत कमी 15 मिनिट तरी तसंच ठेवावं लागतं, तेव्हा त्या मग गार झाल्या ना वड्या पडतात. नाही तर मग गरम गरम असेल ना ते व्यवस्थित वड्या पडत नाहीत. तर इथे बघू शकता आता शिरा बनवून झाला. त्यानंतर ना इथे 2 टोमॅटो मी बारीक कट करून घेत आहे, कारण मी बनवणार आहे कांदा पात. तर कांद्याची जी पात असते ना त्यामध्ये मुगाची डाळ वगैरे मी टाकून बनवते. तर आता 1 वाटी मी इथे, ही वाटी बघू शकता छोटीशी तुम्ही, तर ही वाटी भरून मुगाची डाळ घेत आहे. तशा 2 वाटी मी घेतल्यात. आता थोडीशी निसून घेते आणि स्वच्छ 2 वेळेस पाण्याने धुवून मी डाळ वगैरे घेणार आहे. पण त्याआधी ना जी कांदा पात आपण चॉप करून घेतली होती ना बघा, ती सुरुवातीला ना स्वच्छ 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे. कारण काय बघा, आत्ता सध्या तरी पावसाळा चालू आहे आणि त्यामुळे ज्या पालेभाज्या असतात ना त्यांना भरपूर माती वगैरे लागलेली असते. तुम्ही ते बघू शकता की ती घाण पाणी निघाले. तर तशाच पद्धतीने मी 3 ते 4 वेळेस कांदापात व्यवस्थित धुतली आणि नंतर आता मी बनवायला घेतली आहे, कारण खूप माती निघते म्हणून. त्यानंतर ना कढईमध्ये मी सुरुवातीला तेल टाकलं, जिरे टाकले, त्यानंतर कांदापात जी धुवून घेतली होती ती यामध्ये टाकली. 2 टोमॅटो बारीक कट केलेले टाकले. चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकत आहे, कारण त्यामुळे. तर आता सर्व मसाले वगैरे मी यामध्ये टाकून घेतले. बेसिक मसालेच ॲड केलेले आहेत, जास्त काही मसाले नाही टाकले ना तरी चालतं. खूप छान बनते, सिंपल साधी, जशी गावाकडं बनवतात ना बघा, अगदी तशाच पद्धतीने. नंतर त्यामध्ये ना डाळ मी स्वच्छ धुवून यामध्ये टाकलेली आहे. डाळ जर तुम्ही अर्धा तास आधी भिजू घातली तर अजून चांगलं, पण मला वेळ नव्हता, कारण मग मी विसरून गेले होते सकाळी भिजू घालायची, म्हणून मग आत्ता टाकलेली आहे धुवूनच. तरी पण शिजते, कारण काय होतं बघा, कांदा पात असते ना त्याला पाणी सुटतं आणि कोणत्याही पालेभाजी झाल्या ना बघा त्याला पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये मग डाळी वगैरे शिजून निघते. झाकण लावून ठेवलं ना बघा छान शिजते. तर इथे बघू शकता आता एका गॅसवर मी केलेलं आहे बेसन, त्यानंतर साईड बाय साईड इथे कांदा पात आणि आता बनवत आहे चपात्या. तर पटकन आता सर्व चपात्या वगैरे बनवून घेते आणि त्यानंतर मला देवपूजा वगैरे पण करायची आहे. तुम्ही म्हणताल की आधी स्वयंपाक वगैरे करून घेतल्यानंतर देवपूजा करते, कारण सांगते ह्यांना कामाला जायचं असतं, मग ह्यांना लेट होऊ नये त्यामुळे मग आधी स्वयंपाक वगैरे करते, कारण मग त्यांना टिफिन वगैरे पण पॅक करून द्यायचं असतो ना ताईंनो, त्यामुळे. तर आज जेवणामध्ये काय काय आहे ते सांगते. चपाती आहे, शिरा आहे, बेसन आहे आणि कांदा पात आहे. सिंपल असं आपलं सकाळचं जेवण वगैरे आहे. तर त्यांनी आता जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यांनी आता कामाला वगैरे गेले. त्यानंतर बाकीच्या सर्व चपात्या मी इथे करून घेत आहे, कारण मला आता पिल्लूला पण जेवू घालायचं आहे. तर पिल्लूला जेवू वगैरे घातलं मी आणि त्यानंतर आता मी देवपूजा वगैरे करून घेत आहे. तर देवपूजा करायला मला थोडंसं लेट होतं, म्हणजे 10 तरी वाजतातच, कारण मग सगळ्यांचं आवरून देते, कारण गडबडीत पूजा केली ना बघा मग पूजा केल्यासारखं पण वाटत नाही. त्यामुळे मग सगळे कामाला वगैरे गेले ना मग मी निवांत पूजा वगैरे करते आणि ह्यांना 10 वाजता कामाला जायचंच असतं, त्यामुळे मग त्यांना टिफिन वगैरे दिलं ना तर मग काही टेन्शन नसतं, मग आरामशीर पूजा वगैरे करू शकते मी, म्हणून मग आता करून घेत आहे.
आणि इथे बघू शकता पिल्लू कसं खेळत आहे माझ्यापाशी. तर कोणतं मी काम करत असेल ना तर पिल्लू असंच माझ्या अवतीभोवती खेळत असतं आणि मग त्याला गप्पा मारत मारतच करावं लागतं. नाहीतर मग काय करतं ते रडायला सुरू करतं, नाहीतर मग म्हणतं मम्मा मला घेऊन बस. त्यापेक्षा मग त्याला बोलत बोलतच सगळं काम करावं लागतं. आणि इथं मला 100 प्रश्न तरी त्यानं विचारले, मम्मी तू पूजा करत आहे का, मम्मी हे काय आहे, मम्मी हे कोणता देव आहे, मम्मी ते कोणता देव आहे, मम्मी हे काऊन इथं ठेवलंय, नारळ काऊन इथं ठेवलंय, तांब्या काऊन इथं ठेवलाय, दिवा का लावलाय, खूप प्रश्न विचारत होता. तर मग तसंच त्याला बोलत बोलत मग पूजा वगैरे करून घेतली. त्यालाही पाया पडायला लावलं, मी पण पाया पडले देवाच्या. आणि ते बघू शकता छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे. काय करायला शिव, जेवण केलं तू? तर आता पिल्लूसोबत थोड्या गप्पा मारल्या आणि मी लागलेली आहे कामाला, कारण मला होत होतं लेट. तर इथे बघू शकता आता टायमिंग सांगते तुम्हाला, आता वाजलेले 10:30 आणि आता मी पटापट बाकीच्या कामाला वगैरे लागलेली आहे. कारण सुरुवातीला ना पूर्ण घरामध्ये मी झाडून वगैरे मारून घेत आहे. ह्यांनी नेमकीच कामाला गेलते आणि घरातून कोणी गेलं ना तर लगेच झाडून वगैरे मारू नये असं म्हणतात, म्हणून मग आत्ता झाडून वगैरे मारून घेत आहे. तसं तर बघा घरातलं जे पारूस वगैरे झाडून आहे ना ते सकाळीच मारलं जातं, पण परत एकदा जेव्हा आपण लादी वगैरे पुसतो ना बघा त्याआधी स्वच्छ झाडून वगैरे मारून घेते. आणि जे काही हा टेबल आहे ना टी व्ही खालचा तिथं पण एकदा ना हात फिरवून घेते. आणि जे आपलं काय म्हणतात त्याला कॉलिन असतं ना ते वगैरे टाकून छान असं पुसून घेते. कारण त्यामुळे काय होतं लगेच तो टेबल वगैरे क्लीन होऊन जातो. आणि डस्ट ना दररोज इतकी येते ना आमच्या घरामध्ये, कारण इकडे बघू शकता इकडला दरवाजा ना उघडाच असतो आणि सध्या खूप जास्त हवा पाऊस वगैरे चालू आहे त्यामुळे खूप धूळ येते. तर मग दररोज दिवसातून 2 टाईम हा मी टेबल वगैरे क्लीन करत असते, एकदा सकाळी आणि एकदा 5 वाजता. कारण मुलं पण आहेत आणि मुलं खेळणी ठेवतात हे ठेवतात त्यामुळं मग ते घाण होतंच. तर जेवढी स्वच्छता घरात ठेवली ना बघा तेवढी कमीच असते. आणि जेव्हा मुलं असतात त्यावेळेस जास्त कामं वगैरे असतात असो. तर आता इथे बघू शकता सगळं घरातलं मी आवरून घेतलं आहे. त्यानंतर पूर्ण घरामध्ये आता स्वच्छ झाडून वगैरे मारून घेतला आणि आता सर्व कचरा वगैरे भरून घेत आहे. आणि आत्तासुद्धा बघा बाहेर एवढा जोरात पाऊस चालू आहे ना, आणि आमच्या घराजवळच एक नदी आहे बघा, तर तीसुद्धा आमच्या वरच्या म्हणजे जे बेडरूम आहे ना वरची तिथून दिसते, पूर्ण पाण्याने अशी वरपर्यंत भरलेली आहे. आणि काही दिवसापूर्वी तर पूर्ण पुलापर्यंत पाणी आलं होतं, आता तरी उतरलेलं आहे. असो, तेव्हा आम्ही तिकडे फिरायला गेलतो ना म्हणून तुम्हाला सांगितलं. तर इथे बघू शकता आता पोछा वगैरे मारून घेत आहे. तर पूर्ण घरामध्ये आता पोछा वगैरे मारून घेतला आणि आता माझं सगळं घरातलं काम वगैरे झालेलं आहे. आणि पूर्ण काम झालं ना खूप छान वाटतं, एकदम घरामध्ये म्हणजे प्रसन्नता वाटते. असं रुटीन असलं ना बघा घरामध्ये पण प्रसन्नता वाटते. आणि प्लस आपल्याला पण स्वतःसाठी वेळ भेटतो, कारण कामाला उशीर झाला ना मग आपल्यालाही स्वतःसाठी वेळ भेटत नाही, मुलांनाही वेळ भेटत नाही. त्यामुळे मग थोडंसं लवकर होता होईल तेवढं काम करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून मग मला माझ्यासाठी वेळ भेटेल, मुलांसाठी वेळ भेटेल. कारण आरू स्कूलमधनं आला ना मग आरूचा पण अभ्यास वगैरे घ्यावा लागतो. तरी ते बघू शकता पिल्लू पण तोपर्यंत स्कूलमधून आलेला आहे. तर चला ताईंनो आता इथेच व्हिडिओ सेंड करते. माझं घरातलं सगळं आवरून झालंय आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.